होतोय याच्यावर काही पर्याय? आम्हाला तुम्हाला भेटायला यायची इच्छा आहे, आम्ही भेटायला येऊ का? असं म्हणल्यानंतर तो चिठ्ठी घेऊन तो माणूस तुकोबारायांपर्यंत गेला. तुकोबारायांनी चिठ्ठी पाहिली आणि त्या चिठ्ठीची मागची बाजू रिकामी होती, त्याच्यावर एक अभंग लिहिला आणि हे एवढा देऊन टाका म्हणले त्याला. रामेश्वर भट्टाजवळ तो आल्याबरोबर रामेश्वराने तो अभंग वाचत असताना याच्या अंगाचा दाह कधी राहिला तेच माहित नाही झालं. कधीची गोष्ट सांगतोय, अभंग वाचत असतानाच राहून गेला. पर्याय तर लांबच राहिला, अजून भेटायला जायचं. ज्याचा फक्त अभंग वाचल्यानं दाह नाहीसा होतो, बाकीच्या त्रिविध तापाचा विषय काय राहील? हो, अभंग कोणता होतो ते सांगून टाकतो म्हणजे पुढे जायला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. बस बस कळालं. विठाला विठाला, 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 तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. फक्त दर्शनानं ताप नाहीसे होतात आणि एकदा ताप गेल्यावर काय मिळतं? विश्रांती. बर, आपण पाहतो ना आपल्या पसायदानामध्येच आहे ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया असे रिकाम कोणाला ठेवायचं नाही. दुष्ट प्रवृत्ती गेली की तिला रती सत्कर्माची व्हावी लागते. इथे काय झालं की याचा दुष्टपणा म्हणजे यांचे जे काही ताप होते निघून गेल्यावर माणूस रिकामा नाही ठेवायचा, त्याला आता विश्रांती मिळाली. मग विश्रांती कुठे मिळते? फक्त संतांजवळ, दुसरीकडे विश्रांती नाही. विश्रांतीचा ठाव पायी संताजिया भाव, पायी संताजिया भाव, पायी संताजिया भाव. विश्रांतीचा ठाव पायी संताजिया भाव, पायी संताजिया भाव, पायी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. अगदी संतांची भेट नाही झाली तरी चालेल, संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांचे विचार, संतांचं ज्ञान, संतांची ग्रंथ संपदा याच्यावर भाव जरी ठेवला तरी सुद्धा विश्रांती मिळते. विश्रांती चालली आपली. आणि ही विश्रांती आहे ना, बरं विश्रांती फक्त माणसालाच लागते का? देवाला सुद्धा गरज पडते ना. आणि देवाला गरज वाटल्यावर देवाने विचारलं नामदेवाला, नामदेव मला आता विश्रांती घ्यावं वाटते. नामदेव महाराज म्हटले तेच नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठे चला? आळंदीला. हो, विश्रांतीचा ठाव तोच आहे सर्वांग निर्मळ शुद्ध कैसे सर्वांग निर्मळ